तर वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव इथल्या नेस्को सेंटर बाहेरही मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। जनात शिवसेना मनात शिवसेना अशी टॅगलाईन घेत सर्वत्र भागात हे पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आलेत। ऑपरेशन टायगर नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेकडनं जंगी तयारी ही आपल्याला नेस्को सेंटरच्या इथं पाहायला मिळते आहे। मी सध्याला आहे नेस्को सेंटरच्या बाहेरच आणि आपण सध्या बघू शकता ठिकठिकाणी आपल्याला या संपूर्ण रस्त्यावर पोस्टर्स पाहायला मिळत आहेत। पोस्टर्सची ही भाऊगर्दी दिसते आहे। जनात शिवसेना मनात शिवसेना अशा प्रकारची टॅगलाईन घेत सर्वत्र हे पोस्टर्स इथं लागलेले आहेत। प्रामुख्याने पोस्टर्स असेल, बॅनर्स असेल किंवा शिवसेनेचा भगवा झेंडा असेल याची मोठ्या प्रमाणात गर्दी या सगळ्या भागामध्ये दिसते आहे। प्रामुख्याने पाहायचं तर काल जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकूणच बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 6 खासदार आपल्याला अनुपस्थित राहिल्याचं दिसलं होतं आणि अशातच ऑपरेशन टायगरची जी चर्चा होती त्यावर देखील शिक्कामोर्तब होताना दिसला आणि त्यामुळेच आज हे 6 खासदार इथं येतात का, पक्षप्रवेश होतो का, सोबतच एकनाथ शिंदे नेमकं या ऑपरेशन टायगरवर काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।